आवाज येतोय अर्णव? अर्णव, आवाज येतोय का माझा? हो. ओके. उद्या कोणता पेपर आहे रे तुमचा? उद्या उद्या सुट्टी आहे सर. ओके, परवा दिवशी इतिहास आणि नागरिकशास्त्र. चालेल. आज आपला विषय कोणता आहे माहित आहे ना? हो. कोणता विषय सांगा बरं. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं काय शिकायचंय आज आपण? इतिहास. त्यांच्या नेतृत्वाचे धडे आज आपण शिकणार आहोत, त्यांच्या इतिहासातून किंवा त्यांच्या गोष्टींमधून. आवडेल का नाही तुम्हाला? आवडेल. हो. आवडतो का तुम्हाला इतिहास? हो. हो. स्क्रीनवर दिसते तुम्हाला? सुपर किड फोरम डे 4. ओके. जरा पटापट सांगताय का तुमच्या मित्रांना जॉईन करायला? का सुरुवात करूया आपण? फोन करून सांगू? ठीक आहे, जसे येतील तसे आपण बघूया. राहू दे, फोन करण्याची गरज नाही. मेसेज करून जर येणार असेल तर करा, फोन नका करू. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो. हो. मग करायची का सुरुवात? हो. चालेल. तर सुपर किड्स फोरमच्या डे 4 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिया, पहिल्यांदा तू तुझी ओळख करून देतेस का सगळ्या मला जरा? दिया, रिया दोघी आहेत का? नाही. दुसरी कुठे आहे? मुंबईला. हा, बरं. तुझं नाव दिया का रिया? दिया. ओके, मग जरा पूर्ण तुझं नाव वगैरे सांग. कोणत्या शाळेत आहेस? कितवीला आहेस? माझं नाव दिया सुनील वारिशे. मी सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ह्या शाळेत शिकत आहे. मी 7वी अ मध्ये शिकते. व्हेरी गुड. दिया, तुला काय आवडतं खेळायला किंवा कोणती कला वगैरे असं काही करायला विशेष आवडतं का तुला? हो. काय आवडतं सांगशील का आम्हाला? मला खेळायला कबड्डी व्हेरी गुड. आणि कला डान्स. ओके, छान. तू केलायस का कधी स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतलायस का? हो. व्हेरी गुड. ठीक आहे. जाऊया मग पुढे आपण. आता नवीन तू होतीस त्याच्यामुळे तुझी ओळख करून घेतली. हे अर्णव आणि सार्थक आपल्या तिन्ही सेशन मध्ये होते त्याच्यामुळे त्यांची ओळख आहेच. आणि तर पहिल्या स्लाइडवर जे आहे ते कोण वाचेल? दिया, तूच वाच बघू. दिसते ना व्यवस्थित? सर, दादा मला स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाहीये का? ठीक आहे, मग कोण वाचेल? सार्थक? वाचून दादा. अहंकार आणि आत्मविश्वास यांच्यामध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे स्वार्थ आणि निस्वार्थाचा. आत्मविश्वास जेव्हा स्वार्थासाठी असतो तेव्हा त्याला अहंकार म्हणायचे, आणि अहंकार जेव्हा सत्तेसाठी वापरला जातो, लोकांच्या भल्यासाठी वापरला जातो, तेव्हा त्याला खरा आत्मविश्वास म्हणायचे. म्हणजे काय कळलंय का रे तुम्हाला? कोण सांगेल याचा अर्थ मला समजावून? म्हणजे अहंकार आणि आत्मविश्वास केव्हा समजायचा ते. माहितीये का अहंकार म्हणजे? माहितीये का अहंकार? कधी शब्द ऐकलाय का तुम्ही? ऍटिट्यूड. ऐक.
व्हेरी गुड. ऍटिट्यूड म्हणता येईल त्याला. अहंकार काही अहंकारी लोक असतात बघा, म्हणजे ज्यांना त्यांनी काहीतरी अचीव केलंय त्याचा खूप अभिमान असतो, किंवा काही जणांकडे अहंकार असा सुद्धा असतो, म्हणजे अगदीच काही नसेल त्याच्याकडे तरी सुद्धा त्यांना अहंकार असतो. तर म्हणजे आपण थोडक्यात मराठीमध्ये माज वगैरे असं म्हणतो, अजून बरेच शब्द आहेत त्याला. तर अहंकारी लोकांचं कसं असतं की त्यांना स्वार्थी असतात अर्थातच, ते ह्यात म्हटलंय ना, त्यात त्या दोघांमधला फरक काय असतो, स्वार्थ आणि निस्वार्थाचा. अहंकारी व्यक्ती स्वार्थी असल्यामुळे त्याला अहंकार असतो. स्वार्थी म्हणजेच त्याच्यात मीपणा असतो, त्याला स्वतःवरती एक प्रकारचा आत्मविश्वासच आहे तो. पण अति आत्मविश्वास आहे, किंवा कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा चांगला म्हणायचा, पण अहंकारामध्ये फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला जातो, स्वतःसाठीच काहीतरी केलं जातं, त्याच्यामुळे तो अहंकार असतो. पण आत्मविश्वास आत्मविश्वास हा त्याच्यामध्ये निस्वार्थ असतो पूर्णपणे. जरा म्यूट करा सगळ्यांनी, आवाज येतो इकडे. सोहम, सोहम म्यूट कर. तर हा, आणि अहंकार जेव्हा सत साठी वापरला जातो, सॉरी, हा, अहंकार म्हणजे जे काय असेल ते अहंकार, आत्मविश्वास ज्यावेळी सत साठी, म्हणजे सत म्हणजे काय, सत म्हणजे काय, कोणाला माहिती आहे सत म्हणजे काय? सांग अर्णव बघू. अर्णव, सत म्हणजे काय माहिती आहे का कोणाला? सार्थक? नाही नाही सर. माहिती. सत म्हणजे चांगला. सत हा संस्कृत शब्द आहे. चांगला, सत साठी म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी किंवा लोकांच्या भल्यासाठी वापरला जातो, तेव्हा त्याला आत्मविश्वास म्हणायचा. हो सर. ठीक आहे, पुढे जाऊया. हो. हो. काय दिसतंय आता तुम्हाला स्क्रीनवर? Happiness is a हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. म्हणजे काय, या चित्रामध्ये बघून तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मनात काय येतंय ते सांगा बघू. म्हणजे दोन म्हणजे मुले तो आहेत. चित्र आलाय. एकाने कोणीतरी सांगा. बरं, अर्णव सांग. सर म्हणजे दोन मुलगे आहेत. मग एकाचा फर्स्ट नंबर आलाय, दुसऱ्याचा थर्ड नंबर आलाय. पण त्या दुसऱ्या मुलग्याचा थर्ड नंबर येऊन पण तो खुश आहे, आणि पहिला त्या मुलग्याकडे बघून तो खुश नाहीये. बरोबर, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे यातून आपल्याला काय अर्थ निघतो, म्हणजे आनंद किंवा हॅपीनेस म्हणतो आपण ज्याला, आनंद म्हणतो, ही गोष्ट एक आपल्या मनाची स्थिती आहे. जे आनंद आपण प्रत्येक वेळी पहिला आल्यावरच व्हायला पाहिजे असं काही नाही. खरं तर व्हायला पाहिजे, आपल्याला पहिला आलोय म्हटल्यावरती त्याला आनंद व्हायला पाहिजे होता, पण त्याला तो तिसरा येऊन सुद्धा जो आनंदी आहे तिसरा येऊन सुद्धा जो आनंदी आहे, त्याचा आनंद बघून त्याला दुःख होतंय पहिला आलेल्याला. त्याच्यामुळे ती एक अशी स्थिती आहे जी कुठल्याही सिच्युएशन मध्ये चेंज होऊ शकते. त्याच्यामुळे आनंद जर तुम्हाला शोधायचा असेल तर तो स्वतःला जर आपण म्हणजे प्रत्येक वेळी दुसऱ्याची कॉम्पिटिशन ठेवायची नाही. कायम लक्षात ठेवायचं की आपली प्रत्येकाची कॉम्पिटिशन, आपली प्रत्येकाची स्पर्धा ही स्वतःची आहे. आपण आज काय आहोत, आणि त्याच्या पुढे जाऊन आपण उद्या काय बनायचंय, किंवा उद्या त्याच्यामध्ये आजपेक्षा अजून उद्या आपल्याला अधिक काय शिकायचंय, काय अजून आपल्यामध्ये स्वतःची वाढ करायची आहे, स्वतःची ग्रोथ करायची आहे, त्यानुसार आपला आनंद ठरत जातो. आपण जर आजपेक्षा उद्या जर अधिक चांगल्या गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टी शिकलो, काहीतरी नवीन असं आनंददायक शिकलो, तर आपल्याला तो खरा आनंद मिळतो. आणि नेहमी कायम स्वतःला झोपायच्या आधी प्रश्न विचारायचा की आज मी नवीन काय शिकलो. जर नसेल काय शिकलो तर उद्या आपण काय नवीन शिकायचं किंवा काय करायचं त्याचं प्लॅनिंग डोक्यात ठेवायचं, किंवा ते लिहून ठेवायचं, आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी आपलं प्लॅन चेंज करायचं. ओके, कळलंय का तुम्हाला? हो सर. व्हेरी गुड. आता काय दिसतंय तुम्हाला समोर? शिवाजी महाराजांचे पेंटिंग. कोणाला काही सांगायचंय का यांच्याविषयी, जे काही असेल? कारण प्रत्येकाला, मला तरी वाटतं की शिवाजी महाराज हा विषय असा आहे की प्रत्येकाला त्यांच्याविषयी बोलायला आवडतं. मला तर त्यांच्याविषयी खूप बोलायला आवडतं, खूप ऐकायला आवडतं. त्याच्यामुळे मी सांगायला सुरुवात करायच्या आधी कोणाला महाराजांविषयी काही सांगायचंय का? तुम्ही याआधी काय त्यांच्याकडून शिकलात एखादी गोष्ट,
जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरता किंवा अजून जे काही असेल असं काही महाराजांविषयी काही छोटीशी गोष्ट कोण सांगते? कोण सांगताय? सोहमने हात वर केलाय. सोहम सांगतोयस का काही? तर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. अजून काय वाटतं तुला त्यांच्याविषयी? स्वराज्य स्थापन केलं त्यांनी. अजून आपण शिवाजी महाराजांना फक्त इतिहासात अभ्यास करून त्यांना बाजूला ठेवून द्यायचं नाहीये. आपण हे विषय का घेतोय आपण सुपर किड्स फोरम मध्ये? तर महाराजांनी जे काही केलंय किंवा त्यांचं एक असं व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्तिमत्वाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आज आपल्या समोर जरी ते नसले तरी आपल्या ऐतिहासिक पुराव्यांमधून किंवा ऐतिहासिक काही गोष्टींमधून, कथांमधून, इतिहासाच्या पुस्तकांमधून आपल्या समोर महाराजांचं व्यक्तिमत्व आहे किंवा महाराजांनी करून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. तर त्यातून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. एवढं थोर व्यक्तिमत्व होतं, हो की नाही? त्याच्यामुळे आपण फक्त इतिहासापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. महाराजांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्याच आपण आज सुद्धा शिकायचा प्रयत्न करणार आहोत. तर करू का सुरुवात? हो. हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे आणि संपूर्ण जगभरात नेतृत्वाची ज्योत प्रज्वलित करणारे थोर नेते म्हणजे कोण? शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकात पश्चिम भारतावर राज्य करणारे महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हणून स्मरण केले जाते. असंख्य या वाक्याचा अर्थ कळला का तुम्हाला? जे वाचतोय ते कळतंय का तुम्हाला? असंख्य आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करूनही शिवाजी महाराजांनी आपल्या असामान्य नेतृत्व कौशल्याने एक शक्तिशाली आणि कार्यक्षम राज्य स्थापन केले. त्यांचा वारसा आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे आणि अत्याधुनिक काळातील नेत्यांसाठी मौल्यवान शिकवण देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचे काही धडे आज आपण शिकणार आहोत. महाराजांनी त्यांच्या त्या काळात खूप प्रतिकूल परिस्थिती होती तरी सुद्धा म्हणजे आजूबाजूचे लोक गरीब होते, खूप भोळे होते. तरी सुद्धा त्यांच्यामधून त्यांनी हिरे शोधले आणि त्या हिऱ्यांसोबत म्हणजेच त्या मावळ्यांसोबत एकत्र येऊन महाराजांनी बलाढ्य अशा सैनिकांशी मुघलांचं सैन्य त्यावेळी लाखोंचं सैन्य होतं आणि आपल्याकडे अक्षरशः म्हणजे 100-1 किंवा हजारो असे मावळे होते महाराजांनी गोळा केलेले. ते सुद्धा पुढे जाऊन. सुरुवातीला तर महाराजांजवळ काही 4-5 मोजकेच असे मित्र होते आणि त्यांच्यासोबत जाऊनच त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अशा गोष्टी करायला सुरुवात केल्या होत्या. म्हणजे खूप इतकी प्रतिकूल परिस्थिती होती की त्या भोळ्या-भाबड्या लोकांना त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे काय या गोष्टीचा सुद्धा अर्थ माहिती नव्हता. ते जे कोणी त्यांना लुबाडायला येईल त्यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ते बळी पडायचे. म्हणजे ते स्वतः सामर्थ्यवान नव्हतेच आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास वगैरे सगळं संपून गेलेलं. त्यावेळी अशा परिस्थितीत महाराजांनी आणि जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि त्यातून लोकांना घडवायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि हळू-हळू स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे काय आहे? पहिला मुद्दा काय आहे महाराजांचा? दूरदर्शी नेतृत्व. व्हेरी गुड. महाराजांच्या नेतृत्व गुणातलं म्हणजे त्यांची लीडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये जी होती. आज आपण पूर्णपणे लीडरशिप क्वालिटीवरच बघणार आहोत. तर त्या लीडरशिप क्वालिटी मधला पहिला पॉइंट आहे दूरदर्शी नेतृत्व. तर तो काय आहे? एक शक्तिशाली आणि समृद्ध राज्य निर्माण करण्याची शिवाजी महाराजांची स्पष्ट दृष्टी होती. त्यांचा स्वावलंबनाच्या महत्वावर विश्वास होता. स्वावलंबन म्हणजे काय? स्वतःचं राज्य निर्माण करायचं किंवा जे काही असेल ते आपलं स्वतःचं हक्काचं असलं पाहिजे. दुसऱ्याची कोणाची तरी गुलामी करणं हा मनुष्य स्वभावच नाही. हे त्यांनी जाणलं होतं आणि ते लोकांना त्यांना दाखवून द्यायचं होतं. त्याच्यामुळे ती एक त्यांची स्पष्ट दृष्टी होती आणि ते त्यांच्या नेतृत्वामध्ये स्पष्टपणे, प्रखरपणे दिसायचं त्यावेळी लोकांना आणि त्यानुसारच ते कायम काम करायचे. तर त्याचा एक सगळ्यात मोठा दाखला म्हणजे 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला माहितीये की नाही सगळ्यांना? तर त्या राज्याभिषेकामध्ये तो राज्याभिषेक का केला असेल त्यांनी? तर त्या राज्याभिषेक करण्यामागे फक्त त्यांना स्वतःला राजा म्हणवून घ्यायचं होतं का?
काय विचारलं मी? ऐकलात का प्रश्न? राज्याभिषेका पाठीमागे असा हेतू होता का महाराजांचा, की फक्त त्यांना कोणीतरी राजा म्हणावं असा असा एक हेतू होता का? नाही. नाही. काही होतं? काही सांगू शकाल का? काय वाटतं तुम्हाला? जे काही वाटेल ते सांगा. म्हणजे थोडासा विचार करा. काय काय असेल? महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करवून घेतला असेल? त्याच्या पाठीमागे एक दूरदर्शी नेतृत्व होतं त्यांचं. स्वातंत्र्य एक राज्य म्हणजे एक बलाढ्य राज्य होतं त्या काळी. म्हणजे मुघल राज्य ते तर खूपच भयानक होतं. त्यात अजूनही बरीच राज्य होती. म्हणजे आदिलशाही होती, निजामशाही होती. त्यात इंग्रज, पोर्तुगीज, डच अशा सुद्धा लोकांनी आक्रमणं केली होती ठिकठिकाणी. हो की नाही? आणि ते राज्य करत होते. लोकांना हवं तसं लुबाडत होते. त्यांना म्हणजे त्यांच्या भोळेभाबडेपणाचा ते फायदा उठवत होते की नाही? तर अशा काळात महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा धोरणात्मक दृष्टिकोन होता, की राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी एक थोडेफार म्हणजे किल्ले गोळा केले होते. तर त्या किल्ल्यांमध्ये त्यांनी आपली बरीचशी आपली मराठी माणसं किंवा जी लोक होते ते त्या किल्ल्यांमध्ये सुरक्षित होते. त्यावेळी त्यावेळी त्यांनी किल्ले गोळा करून किल्ले कशासाठी गोळा केले होते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगू शकाल का कोणी? महाराजांनी गड किल्ले जिंकले आपण म्हणतो ना, म्हणजे एखादा भूप्रदेश किंवा हे जिंकण्यापेक्षा त्यांनी गड किल्ले का जिंकले असतील? काय वाटतं तुम्हाला? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. हे बरोबरच आहे, पण गड किल्ले अशासाठी त्यांनी हे केले होते कारण त्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांचे लोक जे आता हे जे सगळे लोक आहेत तर ते तिथे सुरक्षित राहू शकत होते. हो की नाही? म्हणजे जर अशाच जर भूप्रदेशावर राहत असतील लोक तर तिथे कोणी येऊन आक्रमण करून जाऊ शकत होते. त्यांना लुबाडून नेत होतं. पण गड किल्ल्यांवरती काय व्हायचं, की सगळी प्रजा आणि त्यांचे सगळे सगळे लोक सुरक्षित असायचे. कारण तिथे महाराजांनी घडवलेले जे मावळे होते, जे सरदार होते ते त्या किल्ल्यांना संरक्षण द्यायचे. बरोबर की नाही? म्हणजे आज आपण भारतामध्ये राहतोय. आपल्या पूर्ण भारताच्या बॉर्डरवरती सैनिक ज्या प्रकारे असतात, त्यावेळी त्याच प्रकारे एका एका गड किल्ल्यांवरती असे त्यांचे मावळे, सरदार वगैरे त्या किल्ल्यांचं संरक्षण करायला होते. त्याच्यामुळे त्यांना लोकांना संरक्षण देणं हे खूप सोपं पडायचं. त्याच्यामुळे त्या महाराजांनी गड किल्ले पहिल्यांदा जिंकून घेतले. त्यातून मग हळूहळू लोकांचा महाराजांवर विश्वास बसायला लागला, की असा एक कोणतरी थोर नेता आलाय जो आपल्याला या राक्षसांपासून, या मुघलांपासून, त्यांच्या भयानक सैन्यापासून आपला बचाव करू शकेल असे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून मग हळूहळू लोकांनी महाराजांना राजा मानायला सुरुवात केलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी मग राज्याभिषेक करायचं एक हे पाऊल उचललं होतं. तर त्यात काय होतं, की सार्वभौमत्व होतं. त्यांचं धोरणात्मक एक आजूबाजूला काहीच आहे नाही ना सर नितीन सर नितीन सर नितीन हा सर बोला. सर थोडंसं हा म्यूट बोला. करता का? थोडंसं म्यूट करता ओके. का? हो. सॉरी सर. हो. तर राज्याभिषेक करून घेण्यापाठीमागे म्हणजे ते छत्रपती झाले. हो की नाही महाराज? सगळ्यांचं लक्ष आहे का? होय सर. हो. ओके, व्हेरी गुड. तर स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्यामागे ते एक छत्रपती आहेत. म्हणजे छत्रपती किंवा छत्रपती ही पदवी त्यांनी मिळवली. एक सम्राट आहेत. म्हणजे एक सार्वभौम शासक आहेत. एक प्रदेश आहे त्या राज्याचे कोणतरी राजे आहेत हे त्यांना दाखवून देण्यासाठी त्यांनी तो जो काही राज्याभिषेक आहे तो केला. आणि त्याच्यामधून काय होतं, की हे बाकीचे जे राजे आहेत ते त्यांना अर्थातच त्याचा धाक बसतो, की इतकी लोक त्यांना फॉलो करतायत किंवा त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत. त्यांच्या बोलण्यानुसार वागतायत. हे ज्यावेळी एखाद्या शत्रू पक्षाला कळतं, त्यावेळी अर्थातच त्यांना त्यांचा थोडासा धाक राहतो. त्यामुळे त्यांची अर्धी शक्ती कमी होते त्यातूनच. त्याच्यामुळे तो एक त्यांचा दृष्टिकोन होता. त्याच्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला होता.
बरोबर की नाही? तर त्यातून त्यांचं आपल्याला काय लक्षात येतं, या राज्याभिषेक करून घेण्यामागे ही जी काही कथा आहे, राज्याभिषेक करून घेतला महाराजांनी, त्या कथेतून आपल्याला महाराजांचा कोणता नेतृत्व गुण दिसून येतो? दूरदर्शी नेतृत्व. कोणता? दूरदर्शी नेतृत्व. म्हणजे कळलंय का आता दूरदर्शन. दूरदर्शी नेतृत्व म्हणजे काय? होय सर. म्हणजे काय थोडक्यात कोणी सांगू शकेल का? दूरदर्शी शब्दाचा अर्थ काय कळला का? कोण सांगेल? सर दादा बोल. सॉरी दादा, पुढचा विचार करणे. बरोबर. पुढचा विचार करणे म्हणजे खूप पुढे जाऊन, म्हणजे आज आपण इथे जगतोय खरे, पण भविष्यात काय होईल, काय नाही होणार, या सगळ्या गोष्टींचा महाराजांना तिथेच अंदाज यायचा. म्हणजे महाराज लहानपणापासूनच दूरदर्शी नेते होते. त्यांना जिजाऊंनी बऱ्याच गोष्टी अशा सांगून ठेवल्या होत्या, की ज्याच्यातून ते इतके हुशार, प्रचंड हुशार होते, की त्यांना आज ह्या स्थितीत उभे असतानाच त्यांना लक्षात यायचं, की भविष्यात काय होऊ शकतं, हे इंग्रज येऊन काय करतील. 150 वर्ष इंग्रजांनी ज्या प्रकारे आपल्यावरती राज्य केलं, हे भाकीत महाराजांनी त्यावेळीच करून ठेवलं होतं. 350 वर्षापूर्वीच त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं, की पुढे काय काय होईल. त्याच्यामुळेच त्यांनी इंग्रजांना, डच, पोर्तुगीज जे कोणी होते त्या सगळ्यांना धाकात ठेवायला तिथूनच सुरुवात केली होती. कारण हे मुळातच बाहेरून आलेले होते सगळे, आणि बाहेरून येऊन आपल्याच प्रजेवरती ते अत्याचार करत होते, आणि ते करणार यापुढे अजून किती प्रकारे, त्या सगळ्याचा त्यांना अंदाज होता. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना त्यांनी धाकात ठेवलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे, काय आहे पुढे? धाडस. धाडस. धाडस म्हणजे काय, कोणी सांगेल का? म्हणजे न घाबरणे. न घाबरणे. आणखीन? शौर्य. शौर्य. शूरवीर. शूरवीर. बरोबर आहे. तुम्ही मराठीत अर्थ सांगताय ते सगळे बरोबर आहेत. आपल्याला धाडस म्हणजे महाराजांमध्ये धाडस सुद्धा एवढं होतं, की ते लहानपणापासूनच शूर होते. आणि त्याची आपण पहिल्यांदा कथा वाचूया, त्याच्यानंतर तुम्हाला मी ते एक्सप्लेन. शिवाजी महाराज जोखीम पत्करण्यास आणि कठीण निर्णय घेण्यास घाबरत नव्हते. विरोधाला तोंड देऊ नये ते ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत त्याला सामोरे जाण्यास ते तयार असायचे. त्यांच्या शौर्य आणि दृढ निश्चयाने त्यांच्या अनुयायांना, अर्थात त्यांच्या सर्व प्रधान, सरदार आणि मावळ्यांना प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी एक मजबूत आणि निर्भय सैन्य तयार करण्यास मदत केली त्यांच्या धाडसातून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण धैर्याचे उदाहरण देणारी सर्वात मनमोहक कथा आपण पाहणार आहोत, ती म्हणजे आहे ही घटना. कोणती? अ, अ, भयंकर आव्हानांना तोंड देताना त्यांनी सामरिक लष्करी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अविचल दृढ निश्चय देखील दर्शवतो. सॉरी, त्यांच्या लष्करी मोहिमांच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी विजापूर सल्तनतीच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ल्याची कथा ऐकली आहे का तुम्ही? तोरणा किल्ल्याविषयी नाही. माहिती आहे का? काय माहिती आहे तुम्हाला, थोडक्यात सांगू शकाल का कोणी तोरणा किल्ल्याविषयी? सर तोरणा माहित नाही, कोंढाणा माहितीये, सिंहगड माहिती सर. तोरणा सुद्धा पुण्यामध्येच आहे, सिंहगड सुद्धा पुण्यामध्येच आहे, पण तोरणा रायगड हा पण किल्ला सर्वप्रथम म्हणजे स्वराज्यात स्थापन करायला घेतलं त्यावेळी, ज्यावेळी पहिली 16व्या वर्षी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापन करायची, त्यावेळी जो पहिला किल्ला, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण तोरण कधी बनतो, एखाद्या नवनिर्माण किंवा एखाद्या नवीन दिवसाची सुरुवात होते त्यावेळी आपण तोरण बनतो घराला. तर त्या अर्थाने ते तोरणा किल्ला त्याचं नाव पडलंय. तर तोरणा किल्ला हा महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा जिंकलेला किल्ला. स्वराज्यातला सगळ्यात पहिला जिंकलेला गड कोणता? तोरणा. व्हेरी गुड. तर त्याची कथा आहे. तोरणा. ओके, व्हेरी गुड. तर तोरणा किल्ल्यावर त्यांनी पहिले त्यांचं लक्ष केंद्रित केलं. संख्याबळापेक्षा जास्त असूनही प्रचंड तटबंदी असलेल्या शत्रूचा सामना करत असतानाही शिवाजी महाराजांनी निर्भयपणे आपल्या सैन्याचे युद्धात नेतृत्व केले आणि अपवादात्मक शौर्य आणि सामरिक तेज दाखवले. या धाडसी मोहिमेत शिवाजी महाराज अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी त्यांच्यासोबत असलेले मावळे देखील, त्यांच्यासोबत जे मावळे होते ते सुद्धा लहान होते. 16 वर्ष, 12 वर्ष, 20 वर्ष असे असे लहान सहान मावळे होते. त्यांच्यासोबत त्यांनी पहिला गड जिंकला, तोरणा किल्ला.
तर त्यावेळी सुद्धा त्यांनी काय केलं की मध्यरात्री त्यांनी अचानक धाड टाकली आणि त्या सैन्याला काही कळण्याच्या आधीच त्यांनी त्यांना परास्त केलं आणि त्यांना पळवून लावलं तिथून. आणि त्याच्यानंतर तो गड जिंकला उघडा आणि ठेवू नको तिथून सुरुवात दरवाजा. झाली आपल्या स्वराज्याला. ते येतंय. काय कळलंय का? शिकवतात ना. आमटी उद्या करायची. मग नीलम कापूस नील- नीलम बोर्डवेकर कोण आहे? त्यांनी म्यूट करा जरा प्लीज. हॅलो. ठीक आहे, सॉरी. तर त्यावेळी परंतु दृढनिश्चयी महाराजांनी व त्यांच्या सवंगड्यांनी किल्ल्याच्या तटबंदीला भेदून आणि अचानक हल्ला करून शत्रूला परास्त केले. निव्वळ दृढ निश्चयाने आणि अतुलनीय धैर्याने शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने किल्ल्याच्या अप्रतिम संरक्षणावर मात केली आणि शेवटी तो तोरणा किल्ला जिंकून शत्रूच्या ताब्यातून सोडवत जिंकून घेतला. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्याने शिवाजी महाराजांचे अदम्य धैर्य आणि निर्भय नेतृत्व तर दिसून आलेच, पण स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या संकल्पनेशी असलेल्या त्यांचा अतूट बांधिलकीचेही दर्शन झाले. या उल्लेखनीय पराक्रमाने त्यांच्या अनुयायांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या सैन्यात निर्भयतेची भावना निर्माण केली आणि मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा पाया घातला. शिवाजी महाराजांच्या धाडसी प्रयत्न, दृढ निश्चय, धोरणात्मक नियोजन आणि ध्येय साध्य करणे हे गुण आपण या धाडस या त्यांच्या नेतृत्व गुणातून आपण शिकू शकतो किंवा या कथेतून आपण शिकू शकतो. तर त्यांनी काय केलं थोडक्यात की एवढ्या लहानपणी म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी, म्हणजे तुमचं आता साधारण वय असेल एक 12-13 वय वगैरे, म्हणजे तुमच्यापेक्षा 2-3 वर्ष मोठे असतील फक्त. तुम्ही विचार करा एवढ्या लहान वयात महाराजांनी तेवढ्याच लहान सवंगड्यांसोबत त्यांनी मावळ्यांसोबत तोरणा किल्ल्यावरती अचानकपणे रात्री हल्ला करून तो गड जिंकून घेतला आणि तिथून रयतेचा विश्वास मिळवायला सुरुवात केली. मग हळूहळू रयतेमधले जे कोणी लोक होते ते त्यांना सामील झाले त्यांच्या सैन्यामध्ये आणि मग हळूहळू मग पुढच्या गड किल्ल्यांकडे त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली की मग आता पुढचा गड जिंकायचा आणि तर तिथून तुमचा मग आवाज येत नाही. प्रजेला आपण तिथे राहायला द्यायचं आणि त्यानुसार हळूहळू स्वराज्य स्थापन करायची सुरुवात झाली. ओके. त्यानंतर पुढे पुढे काय दिसतंय तुम्हाला? अनुभूती. सहानुभूती. 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 मोठ्याने वाचा. सहानुभूती. सहानुभूतीचा अर्थ काय? सहानुभूतीचा अर्थ कोणाला माहिती आहे? ठीक आहे. पहिल्यांदा मी वाचून दाखवतो त्यावर आणि त्यानंतर तुम्हाला समजावून सांगतो काय आहे. सहानुभूती. शिवाजी महाराजांना त्यांच्या प्रजेबद्दल प्रचंड सहानुभूती होती. सहानुभूती म्हणजे त्याचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या की रयतेबद्दल असलेली प्रेम, काळजी असं अशा प्रकारे जिव्हाळा आणि त्यांच्या विषयी ते प्रेम असल्यामुळेच त्यांनी स्वराज्य स्थापन करायचं, निर्माण करायचं एक शपथ घेतली होती ना आणि त्यासाठी किंवा रयतेसाठीच म्हणजे स्वतःला कोणतेही म्हणजे राजे, आता तुम्हाला राजे वगैरे माहिती असतील, आपले हिंदू राजे सोडले सगळे, तर बाकी सगळ्या हो. राजांची तुम्ही उदाहरणं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की राजे असे राहतात की पूर्ण ऐशो आरामात, म्हणजे रयतेचं काय होतंय काय नाही तिकडे त्यांचं लक्षच नसायचं. पण ते स्वतः आराम करायचे आणि म्हणजे पूर्ण म्हणजे आरामात जगायचे, आनंद म्हणजे जे काय असेल ते त्यांना मनाला वाटेल त्यानुसार राहायचे. तर असे राजे आपले हिंदू राजे कधीच नव्हते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, याआधी त्यांच्या पाठीमागे गेलो तर आपण सम्राट अशोक असतील, चाणक्यांच्या वेळीचे आपण बघितलं तर हे चाणक्यांचा शिष्य कोण? चाणक्यांचा शिष्य कोण माहितीये का कोणाला तुम्हाला त्यांची स्टोरी? नाही. ठीक आहे. 10 मिनिटात हे क्लोज होईल मीटिंग, त्याच्यानंतर जरा सगळ्यांनी जॉईन करा परत. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. तर जे आपले हिंदू राजे होते सगळे ते काय करायचे की ते सतत कोणत्या ना कोणत्या मोहिमा करत राहायचे प्रजेच्या रक्षणासाठी, प्रजेच्या संरक्षणासाठी. ते काय ना काहीतरी त्यांच्या हातात सतत मोहीम असायची. ते दिवस रात्र एक करून फक्त प्लॅनिंग करायचं, ते त्या प्लॅनिंग वरती त्या ह्याच्यावरती काम करायचं, त्या मोहिमा लढवायच्या, युद्ध जिंकायची
आणि मग आपला भूप्रदेश वाढवत जायचं. अशा प्रकारे त्यांनी खूप असं कष्ट करून आपलं स्वराज्य किंवा स्थापन केलेलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं राजेपद जे काही होतं ते घोषित केलं होतं. म्हणजे स्वतः कष्ट करून आणि रयतेला सुरक्षित ठेवण्याचं त्यांचा एक हे होता. अशा प्रकारे होतं. तर शिवाजी महाराजांना त्यांच्या प्रजेबद्दल प्रचंड सहानुभूती होती. आता त्या प्रजेचा धर्म, जात किंवा सामाजिक स्थिती किंवा आर्थिक स्थिती ते कसेही असतील, गरीब असतील, तर त्यांचा विचार न करता, त्या गोष्टीचा विचारात न घेता प्रत्येकाशी आदराने आणि न्यायाने वागायचे महाराज. त्यांच्या सहानुभूतीपूर्ण नेतृत्व शैलीमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये निष्ठा आणि विश्वास वाढण्यास मदत झाली. म्हणजे महाराजांमध्ये सहानुभूती हा जो गुण होता, त्याच्यामुळे त्यांच्या प्रजेचा त्यांच्यावरती प्रचंड निष्ठा होती. म्हणजे एवढी प्रचंड निष्ठा होती, की महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा ते तयार होते. बाकीचे जी राज्य होती त्याच्यामध्ये ते जे सैन्य होतं ते त्यांना जे काही पैसे वगैरे मिळायचे त्यासाठी ते त्या लढायला तयार व्हायचे. पण महाराजांचे मावळे तसे होते का? नाही. नाही ना, ते नाही. निष्ठावान होते. महाराजांसाठी प्राण द्यायला सुद्धा ते तयार असायचे सतत. ते कशामुळे? महाराजांची जी सहानुभूती हा जो महाराजांमध्ये गुण होता तो, त्याच्यामुळे. म्हणजे प्रजेची इतकी काळजी घ्यायची की ते आता पुढच्या गोष्टीमधून कळेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय सहानुभूतीचे उदाहरण देणारी एक सर्वात हृदयस्पर्शी कथा म्हणजे पाचाड गावात एक शेतकरी कुटुंबात राहणारी एक आई रायबागान नावाची एक महिला होती. तिच्याशी महाराजांची भेट झाली होती. एका मोहिमेदरम्यान. तर त्यावेळीची ही घटना आहे. तर ही घटना केवळ त्यांची करुणा दर्शवत नाही, तर एखाद्याच्या सामाजिक स्थितीची, त्याच्या आर्थिक स्थितीची किंवा तो कसा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, की कशाचाच विचार न करता, कशाचीही पर्वा न करता महाराज न्याय आणि निष्पक्षतेबद्दलच बांधिलकी दाखवत होते कायम. त्यांच्या लष्करी मोहिमेदरम्यान एकदा ते पाचाड गावात गेलेले असताना त्यांना रायबागान नावाची ही शेतकरी गरीब महिला मिळाली. तर तिला अतिवृष्टीमुळे म्हणजे भयंकर पाऊस पडल्यामुळे तिचं खूप नुकसान झालं होतं. तर ती तिच्या उदरनिर्वाहासाठी म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ती खूप मेहनत करत होती. तर ही गोष्ट महाराजांना कळल्याबरोबर महाराजांनी काय केलं, तिला तिची नुकसान भरपाई तर मिळवून दिलीच, पण त्याबरोबर महाराजांनी अधिक म्हणजे तिचं सांत्वन सुद्धा केलं. तिला अजून स्वराज्यातली संसाधनं सुद्धा तिला मिळवून दिली, ज्याच्यामुळे तिला भविष्यात पुढे सुद्धा ते उपयोगी पडेल. ते जे काही धन महाराजांनी दिलं होतं ते. ओके. तर ते सगळं केल्यामुळे काय व्हायचं प्रत्येक वेळी प्रजा त्यांच्यावरती विश्वास ठेवायची, त्या निष्ठा ठेवायची आणि महाराजांनी सांगितलं की आपल्याला या युद्धाला जायचंय. तर अशा वेळी कायम कोणत्याही गोष्टीचा मागे-पुढे स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता मावळे निष्ठेने महाराजांबरोबर जायचे. बरोबर की नाही? पुढे 4था होय. मुद्दा आहे. काय कोण म्हणतंय काही? पुढे काय दिसतंय तुम्हाला? अनुकूलता. अनुकूलता. अनुकूलता म्हणजे काय असेल तुम्हाला वाटतं? अनुकूलता म्हणजे शब्द ऐकलाय का कधी अनुकूलता? नाही. नाही. तर समजून घेऊया. तर इथे पहिल्यांदा ही 2 चित्र आहेत ती कोणाची आहेत माहिती आहेत का तुम्हाला? शिवाजी महाराज. आणि पहिलं चित्र कोणाचं आहे? आनंद. हा आहे शिवाकाशीत. म्हणजे महाराजांच्या एका रायगडाच्या किल्ल्याच्या दरवाजावरती तो उभा राहायचा शिवाकाशीत. तो एक प्रचंड योद्धा पण चांगला होता, पण तितकाच तो महाराजांसारखा हुबेहूब दिसायचा शिवाकाशीत. तर पन्हाळ्याच्या किल्ल्याला ज्यावेळी वेढा पडला होता, सिद्धी जोहरने वेढा घातला होता. तर ही गोष्ट ऐकली का तुम्ही पन्हाळा किल्ल्याची, सिद्धी जोहरने वेढा घातला होते त्याची? हो. नाही. नाही का? इतिहासात झालंय की सगळं. तर सिद्धी जोहर नाव ऐकलं असेल. हो. तर सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळा हो. किल्ल्याला हे घातला होता, वेढा घातला होता, त्यावेळी त्यात महाराज अडकले होते. तर तिथून निसटायचं कसं? तर त्यावेळी शिवाकाशीत नावाचा जो महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा जो एक मावळा होता, त्याचा त्यांनी वापर केला. अनुकूलता म्हणजे काय थोडक्यात? तर अनुकूलता म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे
त्यांची युद्ध कौशल्य वापरली. म्हणजे आता हे हुबेहूब दिसणारा हा एक जो त्यांचा मावळा होता त्याला शोधून काढलं. त्याला त्यांनी स्वतःसारखे कपडे घातले आणि त्यानंतर त्यांनी एक असा प्लॅन आखला, की ज्याच्यामध्ये तो सिद्धी-जोहर पूर्ण फसून गेला आणि त्याच्या हाती महाराज न सापडता शिवाकाशीत सापडला. अर्थातच महाराजांना या गोष्टीचं दुःख झालं, की शिवाकाशीत सिद्धी-जोहरला सापडल्यामुळे तो अ, मारला गेला त्यांच्या हातून. त्यावेळी त्यांना तिथे सुद्धा त्याचं लक्षात आलं महाराजांना त्याचं भविष्य लक्षात आलं होतं. पण शिवाकाशीतला सुद्धा त्यावेळी इतका हे झालं होतं, की त्याने महाराजांचे कपडे घातल्यामुळेच त्याला त्याने अगोदरच त्याचं मरण बघितलं होतं. त्याने सांगितलं होतं महाराजांना शब्द दिला, की "महाराज तुम्ही थांबू नका माझ्यासाठी. तुम्ही पुढे जा. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असलं तरी मला त्याच्याने फरक पडणार नाही. तुम्ही वाचणं महत्वाचं आहे." हा शब्द शिवाकाशीत देतो महाराजांना आणि अ, त्या दुःखाने डोळ्यात अश्रू घेऊन महाराज पुढे जातात. सगळ्यात महत्वाचं काय होतं, महाराज वाचणं महत्वाचं होतं. त्याच्यामुळे महाराजांनी तरी सुद्धा त्याला शिवाकाशीतला शेवटची भेट दिली. त्याला कडकडून मिठी मारली आणि त्याचा निरोप घेतला. त्यानंतर मग शिवाकाशीत सोबत काही मोजके मावळे होते जे ह्यांच्या सिद्धीश्वरच्या हाती लागले आणि त्यानंतर मग सिद्धीश्वरने पकडून त्यांना मारलं वगैरे आणि मग शिवाजी महाराज सुटून गेले होते. पण ते सुटून जाताना सुद्धा इतकी सोपी गोष्ट नव्हती. आणि रात्र तर होतीच, तर भर पाऊस म्हणजे इतका प्रचंड पाऊस होता त्या दिवसांमध्ये, की म्हणजे महाराजांनी त्यावेळी पावसाचंच वेळ असलेली ठिकाण शोधलं होतं किंवा वेळ शोधून काढली होती, ज्याच्यामुळे सिद्धी जोहरचे जे काही सैन्य असेल, ते थोडंसं ढिलं झालं होतं त्यावेळी पावसामुळे. पण तरी सुद्धा सिद्धी जोहर सुद्धा इतका चिवट होता हे नेतृत्व करणारा, की त्याने त्या पावसामध्ये सुद्धा असे तंबू बनवले होते, की त्याच्यामध्ये त्याचं सैन्य अ, एकदम सुरक्षित होतं आणि तिथून सुद्धा त्यांचं एकदम चांगलंच लक्ष होतं. फक्त रात्रीची वेळ असल्यामुळे आणि एक वाट त्यांनी शोधून काढली होती. त्या वाटेतून महाराजांनी आणि त्यांच्या बाकीचं संपूर्ण जे त्यांच्यासोबत सैन्य अडकलं होतं महाराजांचं. बरेच दिवस उपाशी होते कारण हा तर सिद्धी जोहर तर काय त्याचा तळ ठोकून बसलेला तो सोडायलाच मागत नव्हता महाराजांना. तो इतका चिवट होता. त्याच्यामुळे महाराजांची सुटका होणं त्यातून शक्यच नव्हतं. बाहेर पडले तर सगळे मारले जाण्याची शक्यता होती आणि त्यात सगळे उपाशी होते बरेच दिवसांचे. त्यामुळे महाराजांनी ही जोखीम उचलली होती आणि मध्यरात्री निसटायचं ठरवलं होतं. आणि त्यात शिवाकाशीत त्यांना मिळाला होता, तर त्याचा अशा प्रकारे फायदा करून घेतला होता त्यांनी. शिवाकाशीत मग महाराजांचे कपडे घालून एका पालखीतून जातो वगैरे. तर त्यावेळी तिकडच्या लोकांची म्हणजे सिद्धी जोहर किंवा ते जे काही दुसरे राजे होते त्यांचा असा समज होता, की राजा असणार तो पालखीतून जाणार आणि पण आपले महाराज खरं तर तसे नव्हते. त्याच्यामुळे त्याच्या डोक्याचा विचार करून महाराजांनी शिवाकाशीतला पालखीतून पाठवलं 4 मावळ्यांसोबत आणि ते मावळे जे 4 होते आणि त्यांनी पालखीतून शिवाकाशीतला नेलं आणि त्यातून मग ते चौघे सापडले. चौघे 5 जण सापडले ह्याला सिद्धी जोहरला आणि त्यानंतर महाराज जे होते ते महाराजांसोबत जे काही 600 मावळ्यांचं एक सैन्य होतं पूर्ण, ते सगळे निसटून गेले होते. तर अशी ही स्टोरी आहे पन्हाळ्याची. तर ती थोडक्यात वाचून दाखवतो. 1 मिनिटात बंद होईल मीटिंग. पुन्हा सगळ्यांनी जॉइन करा लगेच. 1 मिनिटात बंद होईल. हो. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते? हो. चांगलं हो वाटतंय सर. का? आवडतंय का? दादा आवडतंय का तुम्हाला हे? हो. याआधी होय. ऐकल्या होत्या का या कथा तुम्ही? नाही. नाही ऐकलेल्या? काही काही ऐकलं. काही अ, ऐकलं होतं. ठीक आहे. मग एक दिग्पाल लांजेकर म्हणून एक दिग्दर्शक आहे. त्याने शिवाष्टक म्हणजे त्यांनी फर्जंद वगैरे असे चित्रपट बनवले. पुन्हा पावनखिंड वगैरे हे पिक्चर बघितले का तुम्ही? हो. पावनखिंड हो. बघितली. हां, तर ते पावनखिंड सगळे बघतो. पिक्चर बघा तुम्ही. त्याच्यामध्ये इतकं सखोल ज्ञान आहे त्या डायरेक्टरला, की त्याने खूप अभ्यासपूर्ण ते बनवलेले आहेत पिक्चर. त्याच्यामुळे ते सगळे पिक्चर तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी बघा.